नमस्कार. मी सर्वदा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी सचिन कानवडे. तर आपण सध्या आलेलो आहोत. आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत. एक फळ उत्पादक, फळ बागायतदार आहे आपल्या सोबत आज. दादा नमस्कार. नमस्कार. थोडं मोठ्या आवाजात बोला. तुमचा इथला नाव आणि पत्ता सांगा दादा आमच्या शेतकरी मित्रांना एकदा. माझे नाव संदेश रामहरी बोराडे, राहणार वडगाव लांडगा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपण सध्या आपल्या ह्या लाईव्ह फळबागेमध्ये म्हणजे ड्रॅगन फ्रूट मध्ये आपण सध्या आपल्या या आपले किती झाड आहे बरं? हे आपले 4000 झाड आहे. ड्रॅगन फ्रूटची 4000 झाड आहे. हो. आपण याचे खत नियोजन म्हणजे आपण एक 3 वर्षापासून ग्रीन शाईनला जुळलेला आहात. बरोबर आहे. याचं खताचं नियोजन आपण कसं केलेलं आहे लागवडीपासून? तर आपण याला लागवडी वेळेस एक एक वंजुळभर टाकलेलं होतं. त्यानंतर आपण पकडते वेळेस प्रति झाड 1 किलो आपण ग्रीन शाईन टाकलेलं होतं. म्हणजे आपण लागवड करते वेळेस या ड्रॅगनची लागवड करते वेळेस आपण प्रति झाड 1 2 वंजुळ खत टाकलेलं आहे. हो. आणि परत पकडते वेळेस आपण याला साधारण 1 किलो प्रति झाड 1 किलो 1 किलो खत दिलेलं आहे आपलं. बरोबर. तर आता ही आपली सध्या आता ही हार्वेस्टिंग चालू आहे. हो, हार्वेस्टिंग चालू आहे. हार्वेस्टिंग चालू आहे. काय सांगशाल तुम्ही हार्वेस्टिंगच्या बाबतीत? आपण म्हणजे खताचं नियोजन कसं केलं होतं आता पकडते वेळेस? पकडते वेळेस आपण प्रति झाड 1 किलो टाकलं होतं. बाकी रासायनिक खत मात्र बाकी रासायनिक खत काहीच नव्हतं टाकलेलं. बाकी रासायनिक खताचा एक दाना पण टाकलेला नाही. आणि काय सांगशाल एक बाकी शेतकऱ्याला काय सांगशाल ग्रीन शाईन खताच्या बाबतीत? ग्रीन शाईन हे शक्यतो मुळीवरती जमिनीवरती चांगले रिझल्ट बघायला भेटले. बाकीच्या शेतकऱ्यांनी बी वापरावं चांगलं. बाकी फळ उत्पादक किंवा फळ बागायतदार याला तुम्ही काय संदेश काय देशाल? की आपण ग्रीन शाईन वापरावं चांगलंय सगळ्या पिकांसाठी. आता तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांना वापरता? हो, आपण कांद्याला बी वापरलं होतं, आपल्या ड्रॅगन फ्रूटला बी वापरलेलं आहे. आता डाळिंबे आपले हो, डाळिंबाला सुद्धा वापरलेलं आहे. मावशी आता तुम्ही स्वतः याला आता तसं आपलं कच्च्या फळाचं प्रमाण भरपूर आहे. शेतकऱ्याला आपला बाग दाखवू शकतो नाही का इकडे. आज लाईव्ह आपली हार्वेस्टिंग चालू आहे आणि कच्चं फळ तसं मोठ्या प्रमाणात आपलं नाही का. चालतंय, धन्यवाद. तुम्ही 1-2 मिनिटं वेळ दिला आम्हाला त्याबद्दल.